आज आपण येथे मसाला भेंडी बनवणार आहोत 2 ते 4 जणांसाठीचे। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे स्क्रीनवर सांगितलेले आहे। तसेच मी इथे 2 मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, ते मी इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे नीट बघून घेत आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात येथे मी शेंगदाणे, अर्धा लसूण पाकळ्या, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि मूठभर कोथिंबीर घालून हे मिक्सचर मी सुकच दळून घेतलेला आहे। त्यानंतर येथे मी 3 पाव भेंड्या घेतलेल्या आहेत। या भेंड्या मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून सुकून घेतलेल्या आहेत। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी येथे या सर्व भेंड्यांचं मागचं आणि पुढचं बूड येथे कट करून घेत आहे। अशा प्रकारे मागचं आणि पुढचं बूड कट केल्यानंतर या भेंडीला मी मध्यभागी चीर लावून घेतलेली आहे आणि तिला चेक करून घेत आहे। याच पद्धतीने मी येथे सर्व भेंड्यांना मध्यभागी चिरून त्यांना चेक करून घेतलेला आहे। इथे आपल्या सर्व भेंड्या मी येथे कट करून चिरून घेतलेल्या आहेत। आता इथे कढईत मी फास्ट गॅसवर 2 चमचे तेल घालून ते गरम करून घेत आहे। तेल गरम झाल्यावर इथे आपण गॅस स्लो करून घेणार आहे। गॅस स्लो केल्यावर याच्यात मी आता कढीपत्ता आणि भेंडी घालून घेत आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी इथे गॅस स्लो केलेला आहे आणि या भेंड्या मी इथे व्यवस्थित हलवून घेत आहे। येथे मी पाव चमचा मीठ घालून घेत आहे आणि मीठ घालूनही या भेंड्यांना मी व्यवस्थित हलवून घेत आहे, जेणेकरून येथे आपलं मीठ सम प्रमाणात पसरलं जाईल। जेव्हा पण आपण सुक्या भाज्यांना मीठ घालतो ते मीठ येथे रस्सा भाज्यांपेक्षा अर्ध्याहून कमीच घालायचं असतं। थोड्या वेळाने आपल्याला ते आपल्या भेंडीचा कलर बदललेला आहे। 5-5 मिनिटांनी आपल्याला ह्या भेंड्या हलवून घ्यायच्या आहेत। आता आपण येथे भेंडी शिजवून घेण्यासाठी झाकण घालून घेतलेलं आहे। खाली जरी चॉकलेटी कलरचा डाग दिसत असला तरी आपल्या भेंड्या येथे करपलेल्या नाहीयेत। आता मी येथे चेक करून घेत आहे आपल्या भेंड्या शिजल्या आहेत की नाही। अजून यामध्ये थोडासा कच बाकी आहे, त्यामुळे याच्यावर मी झाकण ठेवून त्या भेंड्या 5 मिनिटं शिजून घेऊन परत त्याच्यावरचं झाकण काढून ते व्यवस्थित हलवून घेत आहे। ही प्रोसेस आपल्याला 4 ते 5 वेळा करायची आहे, जोपर्यंत आपल्या भेंड्या शिजत नाही। एकदा भेंड्या शिजल्या की त्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं सुकं वाटण तयार केलं होतं घालून घ्यायचं आहे आणि हे शेंगदाण्याचं सुकं वाटण घालून घेतल्यावर ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण लावून ते परत आपल्याला 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली ही मसाला भेंडी येथे तयार झालेली आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला खाली चिटकलेला मसालाही कलत्याच्या साहाय्याने येथे काढून घ्यायचा आहे। जेव्हा आपले मसाला भेंडी तयार होते तेव्हा आपल्या भेंड्यांचा आकार कमी होतो, त्यांचा कलरही बदलतो। अशा प्रकारे आपल्या इथे मसाला भेंडी तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।